नमस्कार, मी तुषार पायगुडे. महाराष्ट्र स्पेशलमध्ये भेट उमेदवाराची या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मागील 35 वर्षापासून दत्त जयंतीच्या माध्यमातून हडपसरच्या माळवाडी प्रभागातील नागरिकांसाठी सातत्याने संपर्क साधत त्यांच्या विकास कामं असतील, काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, या माध्यमातून हडपसरच्या या भागामध्ये त्यांची एक चांगली पकड असलेले दत्तात्रय विश्वनाथ तुपे यांच्या सौभाग्यवती संगीताताई यांच्याशी आपण आज दिलखुलास गप्पा मारणार आहोत. ह्या येणाऱ्या पुणे महानगरपालिका 2026च्या पुणे महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आपण त्यांच्याशी अत्यंत दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तर ताई नमस्कार. नमस्कार. ताई मला एक सांगा, तुम्ही म्हणजे लग्नापूर्वी तुमचं आडनाव काय होतं? थोरात. गाव कुठलं? राशीन. तुम्ही राशींच्या आत. हो. तुमचं काही राजकीय पार्श्वभूमी मागची काही वडील वगैरे काय करतात? नाही, माझे माहेरी अजिबातच कुठे म्हणजे राजकारणाचा कुठलाही म्हणजे हे नव्हता आणि मला त्याच्यातला अनुभव पण काही नव्हता. वडील काय करतात? वडील माझे शेतकरी, अच्छा, शेतातच काम. बरं. एका शेतकरी कुटुंबातली सामान्य मुलगी, ते तुमचा आता विवाह झाला, विश्वनाथ तुपे दत्तात्रय विश्वनाथ तुपेंशी विवाह झाला, त्यावेळेसच्या तुमच्या मनात काही शंका होत्या की किंवा ह्या एका शेतकरी कुटुंबात डायरेक्ट शहराकडे येता तुम्ही, हो. काय तुमच्या मनात काय भावना होत्या त्यावेळेसच्या? त्यावेळेस म्हणजे मी अगदी एकदम सामान्य घरातली मुलगी आणि मी जेव्हा लग्न करून इकडे आले तेव्हा मला थोडंसं दडपण होतं. म्हणजे मी आता गावाकडं हे सिटी आणि मी म्हणजे मला थोडंसं म्हणजे आता घरातले समजून घेतील नाही घेतील, मला कधी म्हणजे सिटीतलं काही एवढं माहीत नव्हतं. पण माझ्या घरातले एवढे, माझ्या नंदा, माझे सासू, माझे सासरे आणि माझे मिस्टर, म्हणजे एवढं मला त्यांनी सपोर्ट केला, एवढं समजून घेतलं की मी त्यांच्यामध्ये कधी रुळले मला कधी म्हणजे समजलंच नाही. मला एक सांगा, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी आलात, इथल्या मिळतं जुळतं होताना, तुम्हाला आजूबाजूचा परिसर इथलं काय, म्हणजे इथल्या लोकांविषयी तुमच्या काय भावना वाटल्या की लोक पाहिल्यानंतर? कारण तुमच्याकडे सारखे लोकांची ये जा असते. तुम्हाला काय वाटलं, म्हणजे असं काही अनोळखी ओळखी लोक वगैरे कसं काय? अजिबात नाही. म्हणजे मी माझं माहेर राशीन आणि मी जेव्हा इकडे आले तेव्हा मी प्रत्येकाशी म्हणजे असं जेव्हा बोले तेव्हा, अरे तू राशीनची, माझं गाव करमाळा, कोणी बार्शी, कोणी सिद्धेटेक, दौंड, म्हणजे अशी भरपूर लोक माझ्या म्हणजे माहेरकडची इकडे लोक मला अशी भेटली. मग मला असं वाटायचं माझ्या माहेरी मी, माझं माहेर आणि सासर एकच असं म्हणजे हे झाल्यासारखं. मला माहेर आणि सासर ह्याच्यात फरकच काही म्हणजे जाणवला नाही. आणि माझे दीर असतील, माझ्या सासवा असतील, म्हणजे अगदी सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला मला. मी एक गावाकडची मुलगी असं मला कधीच म्हणजे भासून दिलं नाही की तू खेडेगावातली हे. आणि माझ्या खेडेगावातली असल्यामुळं थोडंसं सासरच्या लोकांना थोडं मला हे करायला लागलं, म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्या हे डेव्हलप करून किंवा डेव्हलप मॅच करून हा घ्यायला लागले करायला आणि ते लागल्या त्यांनी घेतलं. आणि ते सांभाळून घेतलं त्यांनी सगळ्यांनी. आणि मी आता पूर्ण त्यांच्यात मॅच झाले आणि खूप छान म्हणजे त्यांच्या बरोबर चालते बोलते, म्हणजे सगळं काही घरातलं पण त्यांच्या खाण्यापिण्यापासून सगळं मला सगळं म्हणजे एकदम त्यांचे सगळे हे झाले. आणि तुमच्या घरातला एकूण परिवार किती किती मोठा परिवार आहे तुमचा? आमचं तसं बघायला गेलं तर 40-45 लोक आहेत घरात आमच्या. हे सगळे एवढा एकत्र येत मोठा असेल? परिवार आहे आणि आमचा कुठलाही कार्यक्रम असू दे सगळे एकत्र असतात. पूर्ण फॅमिली एकत्र येऊनच आम्ही सगळा कार्यक्रम असतो. भाऊबीज म्हणा, रक्षाबंधन म्हणा, काही कार्यक्रम जे असतील ना, आम्ही एकत्र खूप छान पद्धतीने हे करतो, साजरे करतो. तुम्ही राजकारणातले तुमच्या कोणत्या गोष्टींमुळे तुम्ही राजकारणात आलात? कोणते लोक तो तुम्हाला आवडतात असे? स्वर्गीय विठ्ठलराव तुपे असतील किंवा आपले आमदार चेतनदादा तुपे पाटील असतील, साधना सहकारी बँकेचे आपले प्रवीण भाऊ तुपे असतील, आपले उद्योगपती विकासदादा तुपे पाटील असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांचा आदर्श घेऊन हा सगळा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तो पूर्णपणे आपण प्रयत्न करू आणि यशस्वी बरं, ठरवू. तुम्हाला तुमच्या परिवाराकडून कुणाकुणाला उभं केलं, कुणाला नोकरीला लावलं, कुणाला बँकेचं कर्ज काढून दिलं, अशा काही गोष्टी आहेत का अनुभव? तसं भरपूर तशी कामं केलेली. गरीब लोकांना रिक्षा देऊन त्यांना व्यवसायाला पुढं हे करून देण्यापासून, कुणाला गरजू लोकांना बँकेतून कर्ज म्हणा, किंवा मी तर म्हणेल
म्हणजे खूप खूप अगदी घरात घरात पण त्यांनी एवढं लक्ष दिलं नाही, एवढं त्यांनी लोकांसाठी केलेलं आहे आजपर्यंत. आज 20 वर्ष झाले. त्यांनी मुलांच्या व्यवसायाकडे लक्ष दिलं नाही किंवा घरातलं पण त्यांच्यासाठीही काही केलं नाही. पण गरीब लोकांसाठी त्यांनी खूप खूप काही केलेलं आहे. समाजाची बांधिलकी त्यांची आहे. बांधिलकी त्यांच्या आणि खरंच आहे. समाजाची बांधिलकी म्हणजे मला अक्षरशः माझं म्हणजे भरून येतंय मला. खूप केले लोकांसाठी ते. त्याची आज पावती मिळेल. मिळाली. 20 वर्षांनी माझ्या मिस्टरांना ती पावती मिळाली. या निवडणुकीला सामोरे जाताना तुम्ही आता ज्यावेळेस प्रचाराला फिरताय त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं, लोकांच्या भावना त्या काय, तुम्हाला काय? लोकांच्या भावना खूप खूप छान प्रतिसाद आहे. खूप म्हणजे लोक अक्षरशः फोन करून विचारतात मला की ताई कधी प्रचाराला यायचं, किती वाजता जायचंय आपल्याला. म्हणजे एवढा प्रतिसाद आहे ना, म्हणजे नाही, मी शब्दात नाही सांगू शकत. काय वाटतं तुम्हाला आत्ताच्या ज्या मतदारांच्या भावना तुम्ही सांगताय, काय माझी वाटतंय तुम्हाला? पोरं सगळे म्हणजे असे एवढे फिरतात आहे, इतकं मला खरंच खूप खूप भरून येतं. असं दिवसभर मी बघतेय अण्णा वगैरे सगळी पोरं इतकी माझ्यासाठी एवढं करतात आहे ना, मला खरंच मी भावुक होते. म्हणजे मी संध्याकाळी पण मी असं स्वतःला मी म्हणते की किती आपलं भाग्य आहे हे, आपल्यासाठी एवढं सगळं सगळी लोक पळून म्हणजे एवढं माझे दीर बीर म्हणजे ते कधीच असं हे केलं नव्हतं, तेवढं माझ्यासाठी करतात ते सगळ्यांसाठी. मला त्याच्यामुळे जास्त असं भावुक झाले मी खरंच. तुम्ही मतदारसंघात फिरताय आता सगळीकडे, लोकांच्या भेटीगाठी घेताय, लोकांचे आशीर्वाद घेताय, मग तुम्हाला त्यावेळेस लोकांच्या भावना काय वाटतात? लोकांच्या भावना म्हणजे खूप छान प्रतिसाद आहे लोकांचा. आणि लोक 100% मला मतदान करतील आणि प्रचंड बहुमताने निवडून देतील. मला सांगा, आता तुम्ही निवडणूक लढवणार आहात, निवडणुकीत निवडून याल, पण निवडणुकीत निवडून आल्यानंतर तुम्ही पहिले हडपसरचे कोणते प्रश्न सोडवायचे हे करणार? वृद्ध लोकांसाठी किंवा आपल्या महिलांसाठी मी काहीतरी एक छान असं कुठलं तरी ठोस. ठोस काहीतरी म्हणजे असं बसाय 5च्या दरम्यान लोक तिथे येऊन बसतील, गप्पा मारतील, असं काहीतरी मी एक करून दाखवणार. हडपसरच्या आपल्या तुमच्या मतदारसंघात काही प्रश्न आहेत, हे तुम्हाला माहिती आहेत का, काय काय प्रश्न आहेत ते? नक्कीच. आपलं ड्रेनिंगचं, रस्ते, लाईट किंवा स्वच्छ पाणी, स्वच्छ पाणी, वाहतूक समस्या, वाहतूक मोठी समस्या म्हणजे वाहतूक ह्या तुम्ही सोडवणार. सोडवणार, नक्की सोडवण्याचा प्रयत्न करणार. आता तुम्ही निवडणूक लढणार आहात, तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार आहात? नमस्कार, मी सौ संगीता दत्तात्रय तुपे. मी सर्वांना आवाहन करते, येत्या 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते 5:30 या दरम्यान सर्व मतदारांनी केंद्रावर येऊन 4 घड्याळाच्या समोरील बटन दाबून 4ही उमेदवारांना विजयी करावी, अशी माझी विनंती.